महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरमध्ये महापालिका पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी पंप ऑपरेटर आणि हेल्पर वॉलमॅन कर्मचाऱ्यांचा पगार 3 महिन्यांपासून पगार न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीचं संकट ओढवलं आहे। पगार वेळेत मिळावे यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांना निवेदन दिले। तातडीने पगार देण्याची मागणी या निवेदनात केली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पगार दिला नाही तर कर्मचाऱ्यांना घेऊन महापालिकेसमोर आंदोलन करणार असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विनोद गायकवाड यांनी दिला आहे। तर विषय असा आहे सर की आपल्या उल्हासनगर महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जे वॉलमॅन आहेत, पंप हाऊसवाले आहेत, हेल्पर आहेत, त्यांचे पगार झाले नाहीयेत। त्या पगाराच्या संदर्भात ते जसे कर्मचारी माझ्याकडे आले होते, त्यांची मी गोष्ट ऐकून घेतल्यानंतर मी महापालिकेमध्ये निवेदन दिलेलं आहे। अतिरिक्त आयुक्त जे गवस साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की त्यांचे गेल्या 3 महिन्यापासून त्यांचे पगार झाले नाहीयेत। तर त्यांच्यावर खूप घराच्या प्रॉब्लेम संकट आलेले आहेत। तर त्यांचे पगाराला लवकरात लवकर व्हावे असे आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत आणि गवस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की त्यांचे पगार येत्या 1 या 2 दिवसामध्ये होईल आणि अगर समजा त्यांचे पगार नाही झाले तर आम्ही येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही आमच्या शिवसेना माध्यमातून आम्ही आंदोलन करू। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।